आता पोहोचलो आम्ही. ही आमची हाऊस बोट आहे आणि आज आम्ही पूर्ण इथेच राहणार आहेत रात्रभर. काश्मीरचे डल लेक मध्ये पोरा आयलँग हे डुसण्याची बोल. इंडिगोला सीएनजी भरायला काही ना नमस्कार, मी अक्षय कांबळे. आपल्या अक्षय कांबळे ब्लॉग्समध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करीत आहेत. आता आपण आपल्या मागे श्रीनगर रेल्वे स्टेशन आणि इथून आपण जाणार आहे डल लेकला. हाऊस बोटमध्ये राहणार आहेत. तर चला तुम्हाला दाखवतो पुढे पुढे. आपल्याला गाडी आली आहे घ्यायला. ड्रायव्हर वेट करतोय खाली. तर आलेली आपली गाडी, बसतोय आपण. नहीं है सर. हाँ नई गाड़ी है. हाँ ना, अच्छी है, टकाटक है. मैं कस्टमर के साथ था कल, इसलिए कॉन्वॉय चाललंय बघा आर्मीचा. इनको पहले जगह छोड़ना होता है. हाँ पोचलोय आता आम्ही. तर हाऊस बोट कुठे माहित नाही, तर शिकारामध्ये जाऊ हाऊस बोटीपर्यंत. चला बसा, शिकाऱ्यामध्ये जाऊ आणि ट्रिप खपल्यावर भिकारा. शिकाऱ्यामध्ये जाऊ. गाईज बसलोय आता शिकारामध्ये. बसलो आहे आता शिकारामध्ये. कालू हाऊस, कालू पॅलेस आहे बघ तिकडे. तू राम का भरत ती वल बारबर बसले पारलो तर कलर मारला डेवले कमल नाही आहेत. कमलांचा कलर पिवला. कुठे पिवला? पिवलं. अरे कमल बघ असं पिवले कलर, येलो कलर. डल लेक मध्ये सुद्धा गाव आहे एक, आणि हाच तो गाव बघू शकता तुम्ही. एक साईड त्यांच्या बोटी पण आहेत, शिकारा बोलतात त्या. ते घेऊन जातात त्यांचं ते शालेत बिलेत वगैरे सगळं इकडेच. शाला पण आहे इकडे. हा गाव आहे पूर्ण. आता पोहोचलो आम्ही. ही आमची हाऊस बोट आहे आणि आज आम्ही पूर्ण इथेच राहणार आहेत रात्रभर. आणि आता शिकारामध्ये लगेच जाऊ, कारण की आम्हाला फिरायला जायचं आहे. आता आम्ही इथे जाणार आहे बघा, शंकराचार्य मंदिर इथे. इथे जाणार आहे दर्शनाला. गाईज आता आम्ही आलो रूम मध्ये बॅगा वगैरे ठेवून. आता जाणार आहे आम्ही पूर्ण श्रीनगर फिरायला. आणि इकडे ऊन जाम आहे, गरम होतं खूप. तर गाडीवाला येईल गाडी घेऊन. पहिले जाऊ आम्ही शंकराचार्य मंदिर मध्ये, तो वरती डोंगरावर आहे. तर चला आता बघूया पुढे आपण काय काय बघायला भेटतं आज. पोहोचलोय आता. इथेच गाडी लास्ट स्टॉप आहे, इथून पुढे जात नाही. तर आम्हाला थांबेल तिकडे, तर येतो दर्शन घेऊन. आता चेकिंग करून आता इथून स्टेअर्स आहेत थोड्याशा, घंटा आहे. थोड्याच पायऱ्या आहेत, जास्त नाहीत. गाडी येते, थोड्या पायऱ्या चढून मंदिराजवळ पोहोचू आपण. आम्हाला वाटलं थोड्याच पायऱ्या आहेत, पण जाम पायऱ्या आहेत बघा गाईज. जाम जाम दिसत पण नाही. थकलेत आमचे गाईज. नगमा भी थकले. सलमा बेगम है ना, ही कोण आहे? सलमा बेगम लोल्ले. पोचलोय आता आम्ही. 5-10 मिनिटं लागले असतील. नाही, हा मंदिर आहे इकडे. हा शांतता आहे वरती भरपूर.
श्री शंकराचार्य टेम्पल जायचं वरती. हा मंदिर आहे तर थोड्याशाच पायऱ्या आहेत. दर्शन घेऊन येतो आम्ही आणि मग भेटतो. काहीच पोहोचलो मंदिरात. मंदिराच्या बाहेर आहे, आतमध्ये अलाउड नाही फोटोग्राफी, तर दर्शन करून येतो. तर दर्शन झालेत आणि पूर्ण श्रीनगर सिटी बघू शकता तुम्ही. आणि समोर जो दिसतोय तो किल्ला आहे एक. पूर्ण श्रीनगर सिटी बघा इथनं. गाइस बघा मस्त आहे श्रीनगर सिटी. पूर्ण वरून दिसते, पूर्ण दिसते पूर्ण. आणि हा मंदिर आहे शंकराचार्य. आणि तुम्हाला सांगतो ना, एवढी सुंदर पिंड आहे ना, एक नंबर. मी आयुष्यात नाही बघितली एवढी सुंदर पिंड. आणि ती पण काश्मीरमध्ये आपल्या शंकराची पिंड आहे. एकच नंबर वाटलं दर्शन घेऊन. हा मंदिर आणि हा आजूबाजूचा परिसर बघा किती छान आहे. एकदम थंड वातावरण आहे. झाडं वगैरे मस्त मोठी आहेत तर थंड थंड वाटतं इथे. आणि मंदिर तर एकच नंबर आहे. ज्याला राग आले बघा झोपले कुठे, उन्हान झोपले डायरेक्ट. राग आलाय म्हणून. लाराची तयारी आहे, लढता नाही. लाराचा त्याला पण कोण न्यायलाच नाही म्हणून तर लारचला. एक नंबर. मंदिराच्या राईट साईडून गौरीकुंडला जायला रस्ता आहे. आता आलोय तर गौरीकुंड पण बघून घेऊ. गाईस पोहोचलो 2 मिनिटातच. आणि गौरीकुंड मध्ये पाणीच नाहीये. पैसे आहेत भरपूर पण पाणी नाहीये. आणि इथून पण पूर्ण सिटीचा व्ह्यू बघू शकता. श्रीनगर सिटी खूप मोठी सिटी आहे. असं खालून एकदम छोटी वाटते पण खूप मोठी आहे. किती लांब लांब पर्यंत पसरली आहे बघा. आम्हाला काय भेटलंय झाडावरून पडलेलं. मस्त आहे ना घरात ठेवायला शोपीस. तर आता हे घेऊन जाणार आहे घरी. बघा असं जाऊ शकता तुम्ही. याचे खूप पाय दुखत आहेत. काही ना परी महलला पोहोचलो आपण. दाखवतो कसं आहे. तिथून एंट्री आहे परी महलची. आणि इथे तिकीट काउंटर आहे. तर तिकीट घेऊया पहिले. 30 रुपये आहे तिकीट. तिकीट आहे 5 जणांचा 150 रुपये डायरेक्ट एकच तिकीट. आणि एंट्री काय झालेले एंट्री. परी महल बघा. फ्लावर्स वगैरे मस्त आहेत. परी महल जाम भारी आहे बघा. तो ऊन जाम आहे इकडे. आपल्यासारखा ऊन पडलाय. गरम होते जाम. आणि फुलं बघा किती भारी आहेत. हे बघा फुलं. इकडचे कपडे घालून असे फोटो काढू शकता. एक नंबर. गाईस फुल बघा किती भारी. गाईस इथे हेलिपॅड आहे बघा परी महल साठी. आणि फुलं बघा किती छान आहेत. भारी आहे रे परी महल. गाईस एवढा ऊन पडलाय. ती फुलं बघा गुलाबाची कशी झालीत. भारी आहे. पण परी महल बघायला या जर काश्मीरला कोणी येणार असेल तर.
परी महलच्या एकदम टॉपला आलोय आणि खूप गर्दी आहे. यांची सगळी पब्लिक इकडचीच आहे. ईदच्या सुट्ट्या आहेत ना या लोकांना, तर सगळे लोक जेवण घरून घेऊन येऊन इथे जेवत आहेत. एक नंबर फुलं आहेत बघा. परी महलच्या एकदम टॉपला आलोय आम्ही आणि आमचे 2 मेंबर आहेत ना ते थकलेत, पाय दुखतात त्यांचे, ते वरती पण नाही आले बघा. एक इथे बसला, एक त्या झाडाच्या आड आहे, दिसणार नाही तो. आणि पूर्ण श्रीनगर सिटी बघा. हा परी महलचा खालचा भाग, म्हणजे अजून खाली पण आहे. आता खाली जातोय, बघूया आता कुठे जातो. काय आहे रे हे, भारी जायचं. एकदम गल्ली गल्लीतून आलो आता इकडे. सगळीकडे सारखंच आहे. अजून खाली पण आहे, आता जाणार नाही खाली, बस झाला. काय झालं आता फिरू पूर्ण परी महल. आता चष्मे शाही गार्डन आहे तिकडे जाणार आहे. कंटिन्यू आता जाम भूक लागली आणि ताण पण लागली. तर पहिलं काहीतरी खाऊन घेतो आम्ही. चष्मे शाही गार्डनच्या इथे एक रेस्टॉरंट आहे, तिथे जेवायला आलो. आणि व्हेज थाली बघा, दही आहे, राईस, लोणचं आहे, एक मिक्स भाजी आहे, राजमा आणि पनीर, शाही पनीर. बिर्याणी मागवलेली आम्ही, 3 बिर्याणीची एकच बिर्याणी दिली बघा. बघू आता टेस्ट करून कशी आहे. काय जिथं आलेलो जेवायला, ठीकठाक होता जेवायला. आता चाललो गार्डन मध्ये. तिकीट नाही काढायसाठी बघा कुठून चाललेत. आम्ही तिकीट काढून इथून आलो. चला टेकली अरे ते येताना दिसतीलच ना. हा गार्डन चष्मेशाही म्हणून ओळखला जातो. हे बघा फुलं, रोज बघा किती भारी भारी. व्हाईट रोज, व्हाईट आणि थोडा थोडा पिंकिश आहे, एकदम फ्रेश. तिथून ऑटोमॅटिक पाणी येतो. हा पाणी खूप लोक घेऊन जातात घरी, त्यांची श्रद्धा असेल स्थानिक लोकांची, आणि पितात सुद्धा बघा. आम्ही आता कट्ट्यावर बसलोय. आता जेवलोय तो आम्ही, थोडा वेळ बसतो आता इथे आणि मग जाऊ, बघू कुठे नेतो आता अजून. चेरीचं झाड बघा, जाम चेरी आहेत, अख्ख्या भरले. काही चेरी बघू शकता तुम्ही, खूप आहेत, खूप पाडाव्या लागतील खायला पाहिजे असतील तर. और तीसरी पहचान, आप दीजिए ऐसे हाथ, इसको ऐसे रब करना, फिर बोलना जय महाराष्ट्र, फिर ऐसे पानी डालना. जब केसर को पानी में डालेंगे ना, धीरे धीरे कलर छोड़ेगा, पीला कलर, पत्ता रहेगा लाल का लाल. अगर पत्ते का कलर चेंज हो जाएगा या घुल जाएगा, वो डुप्लीकेट होता है. शिकारा बोट वोट में जाएंगे, आप सोनमर्ग पहलगाम जाओगे, वहाँ पे देते 100-150 रुपए का ग्राम. जो बूटे के ऊपर बाल होते उसके ऊपर कलर देते, वो सेम पीला कलर छोड़ेगा, लेकिन रब करने के टाइम वो गायब भी हो जाएगा. जो ओरिजिनल केसर होता है लाल का लाल रहेगा, और ये 100 साल तक खराब नहीं होगा. सिर्फ गीले हाथों से टच नहीं करना, फ्रिज के अंदर नहीं रखना, 100 साल तक खराब नहीं होगा. दूध में, खीर में, बिरयानी, पुलाव, हर किसी चीज में डाल सकते हैं. ये देख लीजिए, ये केसर की पहचान होती है. जितना भी मैं इसको रब करूंगा ना, ये कलर छोड़ता जाएगा. इसको ऐसे हाथ पे लगाइए, स्किन के लिए सबसे बेस्ट रहता है. वालेकुम सलाम. हाथ पे लगाओ. हाँ, हाथ के लिए सबसे अच्छा रहता है. कैसा है अपना? ये आता है 300 रुपए का 1 ग्राम. 300 रुपये का 1 ग्राम. और आता है यहाँ का अखरोट, बोला खाऊन बघा.
बघा मराठी येते बाबूला. मराठी थोड़ा थोड़ा येते. ये लीजिए. 0.5 यहाँ के अखरोट में होता है मेन ऑयल ओमेगा 3, ये कोलेस्ट्रॉल को रिड्यूस करता है. आपके मुंबई में जो वॉलनट आता है ना पूरा व्हाइट आता है और बड़ा साइज का आता है, वो आता है चिल्ली से, उसमें ऑयल कंटेंट 0 रहता है. यहाँ के वॉलनट में 99% ऑयल ओमेगा 3, ये कोलेस्ट्रॉल को रिड्यूस करता है. और आता है यहाँ का मामरा बादाम. आपके यहाँ जो बादाम आता है कैलिफोर्निया बड़ा बड़ा साइज का, उसका 10 पीस, उसका 2 पीस, इतना ताकत रहता है इसमें. इसमें भी होता है मेन ऑयल ओमेगा 3, ये मेमोरी के लिए सबसे अच्छा रहता है. इसमें विटामिन मिनरल्स रहते हैं, इसको सोख करके नहीं खाते, उसको ऐसे ही डायरेक्ट खाना होता है. सबसे ज़्यादा न्यूट्रिशन इसके छिलके में रहता है. ये और आता है यहाँ का क्रैनबेरी. ये क्रैनबेरी यूटीआई इन्फेक्शन के लिए सबसे अच्छा रहता है, यूरिन ट्रैक्ट इन्फेक्शन के लिए. इसको ऐसे भी खा सकते हैं या शाम के टाइम पानी के गिलास में 5-10 दाना डालना, सुबह वो पानी भी पीना, ये भी खाना, यूरिन को एकदम साफ रखता है ये. बस और आता है यहाँ का ब्लैकबेरी. ब्लैकबेरी हीमोग्लोबिन को डेवलप करते और आंखों की रोशनी के लिए लगता है. उसको ऐसे भी खा सकते हैं, दूध के साथ भी. ब्लैकबेरी आइसक्रीम बनाते, केक्स बनाते, उसमें भी डाल सकते हैं. और आता है यहाँ का रसबेरी. ये रसबेरी डाइजेशन के लिए अच्छा रहता है. अर्ने तरी रसबेरी तो आपण तो खाला तो झाडावर होतो ना. और आता है यहाँ का चेरी. ये चेरी गट हेल्थ के लिए अच्छा रहता है. मोठे झाड. और आता है यहाँ का ब्लूबेरी. ब्लूबेरी हार्ट के लिए अच्छा है, किडनी के लिए, लिवर के लिए, लंग्स के लिए अच्छा रहता है ब्लूबेरी. ये यहाँ का मेन आइटम है ड्राई फ्रूट्स में. इसके पैकेट 7 से अर्धा किलो की. ये ब्लैकबेरी है 600 रुपए का अर्धा किलो. क्रैनबेरी भी 600 रुपए का अर्धा किलो. रसबेरी भी 600 रुपए का अर्धा किलो. ब्लूबेरी भी 600 रुपए का अर्धा किलो. और ये चेरी भी 600 रुपए का अर्धा किलो. ये वॉलनट आता है 300 रुपए का पैकेट, पाव किलो. और ये बादाम ये 700 रुपए का अर्धा किलो. ये ड्राई फ्रूट्स में मेन आइटम है. और केसर आता है 300 रुपए का 1 ग्राम. ये 10 ग्राम 3000, ये 20 ग्राम 6000, ये 5 ग्राम 1500. 1 ग्राम वाला नहीं है क्या? 1 ग्राम भी आता है. ये आता है 1 ग्राम गिफ्ट पैक. 4 दे दो मेरे को. 1 2 3 4 300 रुपये. तुला किती? 1 2. काहीच आता आम्ही हे घेतलेत 300 रुपये तोला. केसर घेतलेत काय, केसर. आणि ड्रायफ्रूट 600 रुपये अर्धा किलो आहेत. आणि अक्रोड 300 रुपये पाव किलो आहे. आणि रोज वॉटर आहे, हनी आहे. काय झालेले आहे शॉपिंग करून. केशर आणि शिलाजीत घेतलाय, बाकी काय घेतला नाही. बाकी काय आपल्याकडे काय. आता आलोय आम्ही, आता चाललो परत रूमवर जायला पण आम्हाला शिकारावं लागतं. त्याला जागा ठेव. कोण नाही बस काही नाही जाणार. काय पुरी फाटले. दाखव. हाँ अभी नहीं, बाद में. अभी हम लोग को फ्रेश होने का रखा था ना. पर्दा जो हट गया या तो वाट लगेगा. लक्झरी वाली तो गाइस ही बोट आहे आमची. हा डायनिंग टेबल आहे आमचा. हा झुंबर आहे.
आणि इथे वॉश बेसिन आहे. आणि आता आमचा रूमचा दाखवतो तुम्हाला कसा काय. रुको जरा. एवढा एक बेडरूम आहे आमचा. आणि हा नहीं बाहर जाने वाले. आपका नंबर दो. 9541990758. अगर किसी को हाउस बोट बुक करना रहेगा तो रईस भाई को कॉल करना डायरेक्ट. और ये एक अपना रूम है. काय माहित ना. आणि इथे एक वॉशरूम आहे. गाईज आता निघालोय आम्ही शिकारा राईडला. संध्याकाळीचे वाजले 7. आता शिकारा राईड करून येतो. 7 वाजले तरी ऊन बघा इकडे किती आहे. 9 वाजता ऊन होल गे. 9 वाजता कालो कोण. तर गाईज आता मस्त आम्ही शिकारा राईड घेतोय. पाना शेंगल्या बोले नको बेंच येली आता. टेबल नाही मी तिथं जरा माणूस इथे येईल ना. तू करणार तिकडे तो येईल इकडे. तू डायरेक्ट गेल्यावर या बोल ना. हल्ल ना की तो एक दिन घाबरतोय. मनीष मागे येईल ना. मनीष मागे ना तर फोटो करून खरे तू करशील का. तू हस ना उंडिया. फोटो तर भारी करतोय. आपण चेंज करू तो मागे गेले अगोदर गेला. अरे मी फोटो करतात. तुझं फोटो काढायचं. त्याला ना करायचं. मी तुझं फोटो काढा आणि तुला इथं बोलव. त्याला तो त्याला जायचं आता. मस्त वाटतं रे हे टाइम. आता मोबाईल बोल आम्ही. तू हो ना तिकडे काल तिकडे कर ना बोला तुझी. बरे जागा होती आता. एक आलू तिकडे उभा राहा तू. आलं ये बघ ये बघ. ना काम बरं मी तिथे येणार तुला. इथे तू मधून मिडलला ये नंतर. नको ना मा वाजन जास्त वर. जातो तू उभा नको राहा मोगल्या. याला जाऊ दे मी बरोबर करतो. आवा टाईट झाली गायची. पक्की फाटले. उभा राहा ना. अरे यो घाबरूनच पारील बोटीला. आता बस तू. पहिले पोहोचू दे तिकडे. पहिले बस नाही ते. मी गाणला बसतो. हा नको बसू जय नको बसू. गाय ज्याची पक्की फाटले पण याला फोटो पण करायचा. भरला गे. मागे मग तू मागे हो. बरोबर. कुठली तरी टाकतो पार्क आहे म्हणजे गार्डन आहे. आम्ही काय जाणार नाही तिकडे. आम्ही बोटीतूनच बघणार. त्याची पॅन्ट बी फाटली आता तिथं अटकून. हा आहे फ्लोटिंग मार्केट. इथे शॉपिंग करू शकता तुम्ही. हा ओके. शाल आणि साड्या भारी भेटतात इथे. बियर बघा शाल. तुला येतं का साडी. उद्या मंगळवार रे. उद्या मंगळवार रे. उद्या नेचरला कामाला ड्रेस पाहिजे तर बघा इथे आहेत. मासे पकडतो दुकानात बसून. दुकानात बसून मासे पकडतो बघा. दोन्ही काम. हे बघा जॅकेट्स आणि हे कुर्तीज. काश्मीरी कुर्तीज. कोणाला आवडले तर सांगा. नेक्स्ट टाइम आल्यावर घेऊन येतो. कुर्ती आणि साडीच.
ज्वेलरी मार्केट पण आहे बघा. ते लोकांची घरं आहेत ना इकडे, गाव आहे, ते लोक अशी बोट वापरतात काय सामान वगैरे घ्यायला जायचं असेल तर. आणि ही बघा बोट कशी भारी. काय इथे शॉपीस भेटतात बघा. कॅशमीर आर्ट गॅलरी. हा लोटस गार्डन आहे. इथे खूप कमळाची फुलं येतात. खोकी मग तीच खोकी री. हा देल 500 कुर्तीज. लेडीज मार्केट असतात ना, लेडीजच असतं. गाईस साड्या बघा, साड्या. या साड्या बघा, तुम्हाला आवडतात का? पाहिजे असेल तर नेक्स्ट टाइम घेऊन येईल. कॉन्टॅक्ट नंबर पाठवा. बरं गालीचे बघा साड्या बघा गाईज, कसा काम आहे. हा बघा कसा बोट फिरवतोय एकटाच आणि झोपतोय, एन्जॉय करतोय तो. फिरत कसं मरत श्रीनगर भेजू. काय जाता झाली आमची शिकारा राईड. मजा आली. या वेळेला आम्ही अख्खा डल्लेक फिरलो, मजा आली. आता जातो इथनं काहीतरी खायला वगैरे येतात, रिटर्न जाऊ बोटीमध्ये. चांगले ते दोघं आम्हाला ठरवलेलं की 2 नंबर घाटच्या इथं येतो आणि हे ना का इथे दोघं खायला बसले गपचूप काहीतरी. बघा ते बघा गपचूप खाता बघा काहीच. आम्ही भुकशा फिरता, यांना दोघांना जेवायला बघा आणि हे दोघं खायला बसले. काय आलोय आता आम्ही परत आमच्या बोटीमध्ये आणि आता इथे बसणार आहे आम्ही खायला. वाजवान आणलाय आणि कोल्ड ड्रिंक्स वगैरे अर्धा सामान तिकडे. आम्ही आता पनीर चिल्ली, चिकन लेग पीस आणि मोमोज आणि कोल्ड ड्रिंक्स वगैरे घेऊन आलोय. तर बसलोय खायला आणि वाजवान आणलाय तो नंतर दाखवतो. आम्ही काश्मीरी वाजवान आणलाय बघा. सीख कबाब आहे आणि हे 2 मेन आयटम असतात त्यांचे ना, काय बोलतात माहीत नाही. रोगन जोश आय थिंक असं वाटतो. हे चिकन आहे, हे मटन आहे, हे चिकन आहे आणि ही आपली वाजवान. नेक्स्ट डे गुड मॉर्निंग गाईज. तर आता सकाळ झालेली आहे, आंघोळ वगैरे केली आहे. आता नाश्ता वगैरे करून एअरपोर्टला जाऊ. फ्लाईट आहे आपली 1ची. आता बघूया नाश्त्याला काय आहे. नाश्त्याला पोहे आणि ब्रेड बटर आणि काय चाय, कॉफी, चाय. निघलोय आम्ही. विष्णुदेव माते की जय, गणपती बाप्पा मोरया, माते की जय. एकविरा माते, एकविरा माते की जय. नाही चाहिए भैया. काश्मीरचे शिकाऱ्यामध्ये जसे ना काश्मीरचे डल्लेक मध्ये पोरा आयलँग हे डुसण्याची हेडूसण्याचीच बोल. काश्मीरचे डल्लेक मध्ये पोरा आयलँग, काश्मीरचे डल्लेक मध्ये पोरा आयलँग, काश्मीरचे डल्लेक मध्ये पोरा आयलँग हे डुसण्याची हेडूसण्याची. अरे काश्मीरचे डल्लेक मध्ये पोरा आयलँड रे, काश्मीरचे डल्लेक मध्ये पोरा आयलँड रे हे डुसनची. पोहोचलो आता आपण. आपली गाडी पण आलेली आहे. आता बॅगा टाकतो आणि निघतो. पाकिस्तानाला गेला मग. हाँ आने के पक्का. आधा उभा करे फोन मी इथे. अरे स्टोरीला टाकायला जायचं नाही.
लाइटिंग नहीं लग रहा है नंबर से क्या करने मैं ते तू स्थित पडी पोहोचलो आता एअरपोर्टला. हा बघा श्रीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळ. सिक्युरिटी चेक वगैरे झालाय. आता चाललो आम्ही गेटच्या इथे. आता काहीतरी खाऊ आणि जाऊ. जास्त काय ब्लॉग मध्ये दाखवणार नाही. झोपाले जाम. हा बोर्डिंग पास आहे माझा आणि गेट नंबर 4च्या इथे येऊन बसलो आम्ही. आम्ही सँडविच घेतले खायला. भूक लागले थोडी तर. आता फ्लाइट मध्ये विंडो सीट आहे आपल्याला. मस्त आहे फ्लाइट. लेग स्पेस ठीक ठाक. ट्रे टेबल. ते मोबाईल होल्डर आहे आणि मॅगझिन्स वगैरे आहेत. आज आपली फ्लाइटचा नंबर आहे 320 आहे. पोचलो आता मुंबईला. 4 वाजलेत. आमचा मित्र आता आलाय आम्हाला भेटायला. ओमकार पण इकडून दिसत नाही. इकडून इंडिगो मध्ये आहे. जर कोणाला काय असेल इंडिगोचा त्याच्याशी कॉन्टॅक्ट करा. माझ्याशी करा. मग तो इंडिगोला घाय सीएनजी भरायला. इंडिगोला सीएनजी भरायला. सीएनजी वर चालतो का? नाही चालत. होणार इथून पण जाणार. टाइम